देवी लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी तुमच्या घरात येईल. फक्त चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टीचं तुम्ही पालन करा. आचार्य चाणक्य हे राजकारण, अर्थशास्त्र आणि मुत्सद्देगिरी या विषयांमधील तज्ज्ञ मानले जातात. त्यांची धोरणे जर तुम्ही तुमच्या जीवनात अंमलात आणली तर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आचार्य चाणक्यांची धोरणे कठोर आहेत, पण म्हणतात ना, कठोर परिश्रमाचं फळ हे कधी ना कधी मिळतंच. आज मी तुम्हाला चाणक्यांची काही धोरणं या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत, जी तुम्ही अंमलात आणल्यास तुमच्याकडे संपत्तीची कधीही कमतरता ही भासणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती. आचार्य चाणक्यांनी एका श्लोकाद्वारे आपली तत्वे ही स्पष्ट केली आहेत. हा श्लोक सांगतो की देवी लक्ष्मी तुमच्या घराकडे कशी आकर्षित होईल आणि तुमच्या घरात समृद्धी कशी आणेल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुमच्या घरावर सदैव टिकून राहावा, यासाठी तुम्ही कोणते उपाय हे करू शकतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. मूर्ख यत्रेन्न पूजन्ते धन्यम यात्रा सुचंतितम जोडेपे कल्लू नास्ती तत्र श्री स्वयं मगता. आता मी जो तुम्हाला श्लोक सांगितलेला आहे त्या श्लोकाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. म्हणजेच मूर्खाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. या श्लोकाचा अर्थ असा आहे की मूर्खाच्या शब्दांना किंमत नसते आणि ज्या घरांमध्ये ज्यांच्या शब्दांकडे लक्ष दिलं जात नाही तिथे देवी लक्ष्मी वास करते. आचार्य चाणक्य हे नेहमीच म्हणतात की जे मूर्खांवर विश्वास ठेवतात आणि अशा लोकांचा सल्ला मानतात ते यश मिळवण्यात कधीही यशस्वी होत नाही, ते नेहमीच अयशस्वी होतात. जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर मूर्खांचा सल्ला हा कधीही तुमच्या जीवनात घेऊ नका. उलटच विद्वानांचा सल्ला ऐका. जे योग्य मार्गाचे अनुसरण करतात आणि आपले ध्येय साध्य करतात त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा नेहमीच लाभत असतो, हे लक्षात ठेवा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. एक गोष्ट या ठिकाणी नक्कीच लक्षात ठेवा, अन्नसाठा रिकामा करू नका. आचार्य चाणक्य हे नेहमी म्हणतात की ज्या घरात स्वयंपाकघरात धान्याची कधीच कमतरता भासत नाही त्या घरावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायम असतो. आणि म्हणूनच आपले धान्य कोठारे अन्नधान्य भरून ठेवा आणि स्वयंपाकघरातील अन्न संपण्यापूर्वीच नवीन अन्नधान्य हे तुमच्या घरात आणा. तसंच अन्नाचा अनादर देखील करू नका. असं केल्याने तुम्ही श्रीमंत असूनही गरीब होऊ शकता.